दीड वर्षांनंतर पुन्हा सरकारचा रेशन दुकानांवर साखर वितरण करण्याचा निर्णय। रत्नागिरी जिल्ह्यातील 13 गोदामांमध्ये 2172 किलो क्विंटल साखर जमा। महिन्याला 1 किलो साखर 20 रुपये किलो दराने मिळणार। गोंदियातील 1.5 लाख शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत। केवळ 5855 शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बीची मदत। पोर्टलमधील बिघाडाचा शेतकऱ्यांना फटका। गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांवर आता आर्थिक संकट। तर तोडणीला आलेल्या कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। तर तेलंगणाने महाराष्ट्रातील कापसावर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांवर हे दुहेरी संकट। वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर घसरल्यामुळे आवक घटली। नाफेड मार्फत हमी भावाने खरेदी सुरू असल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांची नाफेडला पसंती। येवला तालुक्यामध्ये सोयाबीन आणि मका हमी भाव खरेदीचा गोंधळ। 1.5 महिना उलटून सुद्धा बारदान अभावी खरेदी सुरूच झाली नाही। नोंदणीकृत 351 सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि मक्याची नोंदणी मुदत न वाढवल्यामुळे 80 गावांमधील शेतकऱ्यांना मोठा फटका। सोलापूरच्या उमरडमध्ये बनावट केळीची रोपं देऊन फसवणूक। विलियस केळीची 5000 रोपं न देता दुसरी बनावट रोपं देऊन फसवणूक केल्याची सूरज बदे यांचा आरोप। दरम्यान केळीची लागवड केल्यानंतर केळीला पीकच न आल्यामुळे तरुण हतबल। नंदुरबारमध्ये रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। खरीपातील पीक विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ। तर शासनाने मध्यस्थी करून पीक विम्याची रक्कम तातडीने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारच्या सातपुड्याच्या भागात योग्य बाजारपेठ अभावी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणी। तर दर परवडत नसल्यामुळे स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची यांची मागणी। मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। दरम्यान कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता। तर कोकाटे लीलावती रुग्णालयात 11व्या मजल्यावर ऍडमिट। सूत्रांची माहिती, सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। कल्याणीनगर अपघातातील रक्ताचे पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालसह 8 जणांचा जामीन फेटाळला। मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय। पुण्यातल्या आंदेकर टोळीतील एका सदस्याला अटक। विविध दाखल गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या गणेश उर्फ सूरज अशोक वड्डा ताब्यात। भुदरगडमध्ये पोलिसांनी त्याला घेतलं ताब्यात। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी मनपा प्रशासन सज्ज। तर महानगरपालिकेकडून अंतिम मतदार यादीही जाहीर। 22 प्रभागातनं 87 नगरसेवक निवडले जाणार असून 6,77,180 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती। महापुराच्या धोक्याला सामोरं जाण्यासाठी चिपळूण वासियांसाठी एक नवा पर्याय। वेल्हाळ कुटुंबियांकडून थेट घर उचलण्याची सुरुवात। वेल्हाळ कुटुंबियांचे हायड्रोलॉक जॅकच्या साह्यानं 2 मजली घर 4 ते 6 फूट उंचावण्याचा हा निर्णय घेण्यात आला। सोलापूरच्या कुर्डुवाडी बस स्थानकावर पाण्याअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय। पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य। प्रवाशांकडून यामुळे नाराजी व्यक्त। कोरोना काळात बंद झालेली भुसावळ ते मुंबई पॅसेंजर आता पुन्हा सुरू करण्याची मागणी। खानदेशवासियांनी रेल्वे प्रशासनाकडे ही मागणी केली आहे। अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र मढीमधील अतिक्रमण आणि तिसगावातील कत्तलखाने उद्ध्वस्त करा। कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांचं वक्तव्य। तर कारवाई न केल्यास 15 दिवसात अतिक्रमण पाडण्याचा संजय मरकड यांचा इशारा। कोल्हापूरच्या देवठाणेमध्ये दगडाच्या एका जुन्या खाणीतनं धूर आणि गरम वाफा। अनपेक्षित भूगर्भीय क्रियेमुळे नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। शासन स्तरावरून भूगर्भ शास्त्रज्ञांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची मागणी। नागपुरातील हिंगणा एमआयडीसी परिसरामध्ये बालभारतीची डुप्लिकेट पुस्तक छापली जात असल्याचा प्रकार। बालभारतीच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिभा प्रिंटर्सची पाहणी। या प्रकरणी पोलीस कारवाई करणार। दुसऱ्या दिवशी सुद्धा करमाळा तहसील कार्यालयामध्ये काम बंद आणि सामूहिक रजा आंदोलन। करमाळा तहसील कार्यालयाला संपामुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा टाळं। अधिवेशनात तहसीलदार यासह मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना एकतर्फी निलंबित केल्याचा आरोप। नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या नवापूर शहरामध्ये नाभिक समाजाच्या वतीनं मूकमोर्चा। खमताने या गावातील 9 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ही मागणी। जालन्यामध्ये राजे यशवंतराव होळकर योजनेतनं मान्यता रद्द झालेल्या शाळेतील विद्यार्थी आणि पालकांचं ठिय्या आंदोलन। समाज कल्याण आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडत आक्रमक आंदोलन। वसतिगृहाचं अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आल्यानंतर 20 शाळांची मान्यता रद्द। कर्जतच्या भिवपुरीमधील स्थानिकांचा टाटा पॉवर प्रशासनाच्या विरोधात एल्गार। विविध मागण्यांसाठी स्थानिकांचं उपोषण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात उपोषण। मावळमधील तहसीलदारांचं निलंबन केल्याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आक्रमक। तहसीलदारांचं निलंबन महसूल मंत्र्यांनी मागे घ्यावं, कर्मचाऱ्यांची मागणी।
सिंधुदुर्गात शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचच्या वतीनं धरणे आंदोलन तर शासन निर्णयामुळे 91 माध्यमिक शाळा 0 शिक्षिकी आणि 1 शिक्षिकी झाल्या। दरम्यान शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होतोय। नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजाविरोधात पोलिसांची कारवाई। नायलॉन मांजाचे तब्बल 8 बंडल्स पोलिसांनी जप्त केले। पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई। चंद्रपूर शहरातल्या रामनगर पोलिसांकडून प्रतिबंधित नायलॉन मांजा विरोधात कारवाईमध्ये 90,000चा नायलॉन मांजा जप्त। एकाला या प्रकरणी अटक। वर्ध्याच्या अहमदापूरमध्ये गोदामात ठेवलेला नायलॉन मांजा जप्त। दहेगाव पोलिसांच्या पथकाची कारवाई। आरोपीवर गुन्हाही दाखल। संग्रामपूरमधील वडगाव वाड या परिसरामध्ये नायलॉन मांजामुळे युवक गंभीर जखमी। तरुणावर अकोला इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। या घटनेमुळे नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। वर्ध्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची तपासणी दरम्यान विविध त्रुटी आढळल्यामुळे 7 स्कूल बस आणि स्कूल व्हॅन्सवर दंडात्मक कारवाईमध्ये 1,244 रुपयांचा दंड वसूल। घटस्फोटाचे बनावट कागदपत्र दाखवून दुसरं लग्न केल्याचा प्रकार समोर। पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह 9 जणांविरोधात गुन्हा। जळगावच्या रामानंद नगर या पोलिसांचा अधिकचा तपास सुरू। बीडच्या अंबाजोगाईमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार। बारामतीच्या तरुणीवर पैशांचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची माहिती। एका महिलेसह या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा। तरुणीला कला केंद्रात काम देण्याचं दिलं होतं आमिष। पुणे पोलिसांची कारवाई। 4 कोटींचे ड्रग्ज जप्त। पुणे पोलिसांची गोवा आसाम मुंबईमध्ये ही छापेमारी। कारवाईत 6 जणांना पुणे पोलिसांकडून अटक। इचलकरंजीच्या कबनूर रुई रोडवर हेरिटेज लॉजमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश। कोल्हापूर पोलिसांकडून चौघांवर सुद्धा गुन्हा दाखल। कारवाईमध्ये 1,02,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जळगावच्या चितोडामध्ये ऑनलाईन ॲपवर घर शोधणं महिलेला पडलं महागात। बामट्याकडून महिलेला 2,38,399 रुपयांचा आर्थिक गंडा। फसवणुकी प्रकरणी अबल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। वाशिम जिल्ह्यामध्ये स्फोटक साहित्याच्या प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। विहीर फोडण्यासाठीचा 1,77,000 रुपयांच्या डेटोनेटरचा साठा जप्त। दरम्यान 4 आरोपींना या प्रकरणी अटक। 3 महिन्यांपूर्वी स्फोटकांची झाली होती चोरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी। परवानाधारकांचे 1,140 शस्त्र जमा करण्याचे आयुक्तांचे आदेश। आचारसंहिता लागताच शहराकडील परवानाधारकांकडचे शस्त्र ताब्यात घेण्याचे आदेश। धुळे शहरालगत असलेल्या मोहाडीमधील 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या निर्घृण हत्येचा छडा लागला। चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या सागर कोळी नावाच्या आरोपीनं प्रतिकार केल्यामुळे निर्घृण हत्या केली होती। दरम्यान घटनास्थळी पडलेल्या आरोपीच्या मनगटीवरच्या घड्याळावरून 24 तासात या प्रकरणाचा छडा लागला। पूर्व वैमनस्यातून मित्रांनीच केली मित्राची हत्या। हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी केलेल्या अपघाताचा बनाव आता उघड। धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या कंडारी परिसरामध्ये घडली होती हत्येची घटना। या प्रकरणी दोन्ही आरोपींना बेड्या। धाराशिवच्या ढोकीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 8 जणांच्या टोळीला अटक। मिरची पावडर धारदार शस्त्र आणि दरोडा टाकण्यासाठी वापरात येणाऱ्या विविध लोखंडी वस्तूही यांच्याकडून जप्त।